वाइब्स। नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। अमरावती रोडवरील महाराजबाग चौकातून RTO मार्गे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा बहुप्रतीक्षित फ्लायओव्हर पूर्ण झाला असून तो 31 ऑगस्टला नागरिकांसाठी खुला होणार आहे। यामुळे विद्यापीठ परिसरातून अमरावती रोडकडे जाणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। 11 ऑगस्ट रोजी वाशी स्टेशनवर लोकलच्या छतावर चढलेल्या 30 वर्षीय व्यक्तीला हाय व्होल्टेज तारेचा धक्का बसला। त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे वाशी महापालिका रुग्णालयातून मुंबईच्या JJ रुग्णालयात नेण्यात आले आहे। देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन नमो ग्रीन रेल लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार असून सध्या चेन्नई येथील कारखान्यात ही ट्रेन तयार होत आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला असून 10 डब्यांची ही ट्रेन पुढे आणि मागे इंजिनसह 110 किलोमीटर वेगाने धावणार आहे। बांगलादेशातील बरिशाल शहरात आरोग्य क्षेत्रातील सुधारित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे। सरकारी रुग्णालयातील सिंडिकेट समाप्ती, कुशासन थांबवणे आणि रुग्णांना चांगले उपचार मिळणे या त्यांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। ते गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन करत असून आता आंदोलन अधिक तीव्र झाले आहे। अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब बाहेरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। यामध्ये एक व्यक्ती सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताच जया बच्चन त्याला धक्का देताना दिसत आहे। यावर अभिनेत्री कंगना रनौतने जया बच्चन यांना नखरेबाज म्हणत टीका केली आहे। लोक त्यांचे वर्तन फक्त अमिताभ बच्चन यांच्या पत्नी म्हणून सहन करतात असेही त्यांनी म्हटले आहे। भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला ऑनलाईन सट्टेबाजी ॲप संदर्भात ईडीने नोटीस पाठवली आहे। आज त्याची चौकशी होण्याची शक्यता असून या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे। तर आजची न्यूज वाइब्स इथेच संपते। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।